माणसा जागा हो, रात्र बैऱ्याची आहे. मराठी माणसा मुंबई वाचव, मुंबई तुझ्यापासून तोडली जाते असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. या पोस्टरवर कोणत्याही पक्षाचं नाव नाही. हे पोस्टर कोणी लावले हे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र पालिका निवडणुकांच्या तोंडावर लावलेल्या या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलंय. जर मराठी माणूस एकत्र येऊन एकमेकांना साथ घालत असेल, आव्हान करत असेल की आपण एकत्र यायला हवं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आपली शेवटची संधी आहे, असा जर पद्धतीच्या भावना जर मराठी माणसांमध्ये असतील तर त्यात वाईट काय आहे? मराठी माणूस एकत्रच आहे, मुंबईकर एकत्रच आहे. मराठी माणसाचा आशीर्वाद माननीय मोदीजींच्याच बाजूने आहे. मराठी माणसाचा आशीर्वाद देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा पवार यांच्याच बाजूने आहे. पायाखालची वाळू उद्धवजींच्या सरकली आहे. तर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबई पगडी मुक्त करण्याची घोषणा सरकारनं केली आणि यावरून आदित्य ठाकरेंनी पगडी मुक्त ही फसवी घोषणा असल्याचं म्हटलेलं आहे. भाजपच्या निवडणूक पूर्व घोषणांना कोणीही, खास करून मुंबईकरांनी बळी पडू नये असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख भारतीय बिल्डर पार्टी असा केला, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी फेकनाथ मिंधे असा केला. नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे. आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत. तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडीमुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या. त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे. ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवण्याचा, किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची. दरम्यान मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती. या नाराजीमधूनच त्यांनी युबीटी शिवसेनेला रामराम केलाय. परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला, त्यामुळे त्यांना मी नाही विसरू. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते. आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी CBIने तपास लावत आहे संत गतीने, त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा मी CM साहेबांकडून करते. मी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या पक्षाशी जुनं नातं राहिलेलं आहे. घोसाळकर कुटुंबी यांचं त्या बोलताना सुद्धा म्हणाले की मला खूप वेदना होत आहेत, परंतु मला हा निर्णय नाही, बोलण्यासारखे खूप गोष्टी आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाही. होऊ दे ना, बिलकुल नाही, पण त्याच्यावर